हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. सो आतापर्यंत आपण डॉकर कंटेनर म्हणजे काय, डॉकर इमेज म्हणजे काय, एक डॉकर कंटेनर कसा क्रिएट करायचा, तो रन कसा करायचा, ह्याच्याबद्दलचे डेमो बघितले. ह्या व्हिडिओमध्ये आपण डॉकर CLIचे कोणते-कोणते कमांड्स आहेत आणि कोणते-कोणते युजफुल कमांड आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करणार आहोत, त्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. खूप साऱ्या लोकांना डॉकरच्या कमांड किंवा CLI कमांड्स ओव्हरवेल्मिंग होतात आणि डिफिकल्ट वाटतात. जर या सरळ सोप्या भाषेत समजून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो विदाउट फर्दर अड्यू लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस वन. ऑलराईट. सो नॉर्मली आपल्याकडे डॉकरमधल्या इमेजेस किंवा कंटेनर चेक करण्यासाठी आपल्याकडे डॉकर डेस्कटॉप पण अवेलेबल आहे. बट युजुअली ज्यावेळेस आपण एखाद्या सर्व्हरवरती काम करतो त्यावेळेस आपल्याला डॉकर डेस्कटॉप तिकडे अवेलेबल नसतो. कारण तिकडे आपल्याला ज्या पण कमांड्स आहेत त्या डॉकर CLI मध्येच रन करायच्या आहेत. सो ह्या केसमध्ये देखील आपण सेम करणार आहोत, की जर आपल्याला कंटेनर आणि इमेजेस बघायचे असतील तर आपण कोणत्या कमांडने बघणार. सो युजुअली जी फर्स्ट कमांड आपण खूप जास्त वापरणार आहोत ती डॉकर PS-A. सो आता ह्या केसमध्ये जे पण एक्झिटेड मोडमध्ये कंटेनर आहेत किंवा जे पण बंद झालेले कंटेनर आहेत, ते अलोंग विथ जे पण रनिंग मोडमध्ये कंटेनर आहेत, तर त्याची सगळ्यांची इन्फॉर्मेशन ही कमांड देईल. जर तुम्हाला फक्त अप असलेले किंवा जे रनिंग मोडमधले कंटेनर आहेत, तर ते कंटेनर जर बघायचे असतील, देन यू गिव्ह समथिंग लाइक दिस डॉकर PS. ही कमांड रन केल्यानंतर फक्त जे पण अप किंवा जे रनिंग मोडमध्ये आहेत, तेवढेच कंटेनर आपल्याला इकडे दिसतील. जर एखादा कंटेनर आपल्याला स्टॉप करायचा, फॉर एक्झाम्पल लेट्स से की हा मला कंटेनर स्टॉप करायचा आहे, तर त्याचा मी पहिला आयडी कॉपी करेन आणि डॉकर स्टॉप आणि त्याच्यानंतर कंटेनर आयडी. जर मी ही कमांड रन केली आणि पुन्हा जर डॉकर PS ही कमांड जर रन केली, तर तुम्हाला आता सध्या एकच कंटेनर इकडे रनिंग मोडमध्ये दिसेल. जर आपल्याला सगळे कंटेनर बघायचे आहेत, की कोणते-कोणते रनिंग मोडमध्ये आहेत आणि कोणते-कोणते स्टॉप्ड मोडमध्ये आहेत, तर त्याच्यासाठी डॉकर PS-A ही कमांड आपण रन करणार. त्या केसमध्ये तुम्ही बघाल, की पायथन इमेजपासून जो कंटेनर आपण रन केलेला, तो आपण इकडे स्टॉप केलेला आहे. त्याच्यामुळे तो एक्झिटेड मोडमध्ये आहे. हा आता स्टॉप झालेला कंटेनर जर मला पुन्हा रन करायचा असेल, सो अगेन आय विल कॉपी दी आयडी आणि डॉकर स्टार्ट आणि मग आयडी. त्याच्यानंतर पुन्हा जर डॉकर PS-A जर रन केलं, तर हा कंटेनर माझा पुन्हा रनिंग मोडमध्ये इकडे तुम्हाला दिसेल. आता हे तर झालं स्टार्ट आणि स्टॉप कसं करायचं. आता जर मला एखादा कंटेनर डिलीट करायचा असेल, तर युजुअली आपण डॉकर RM आणि त्याच्यानंतर कंटेनर आयडी ही कमांड रन करतो. डॉकर रिमूव्ह आणि कंटेनर आयडी. सो इकडे ज्यावेळेस मी डॉकर RM आणि कंटेनर आयडी ही कमांड ज्यावेळेस रन करतोय, त्यावेळेस तो मला एरर देतोय की स्टॉप द कंटेनर बिफोर रिमूव्हिंग ओर फोर्स रिमूव्ह. म्हणजे जर आपण -F ही जर आर्ग्युमेंट पास केली, तर जो रनिंग मोडमधला कंटेनर आहे तो देखील डिलीट होईल. बट विदाऊट -F जर मी हा कंटेनर रिमूव्ह करायला गेलो, तर मला तो कंटेनर रिमूव्ह करू देणार नाही, बिकॉज माझा तो कंटेनर रनिंग मोडमध्ये. सो लेट्स फिगर आउट की आपला कोणता कंटेनर रनिंग मोडमध्ये नाही आहे. सो त्याच्यासाठी आपण पहिला क्लिअर करूया डॉकर PS-A आणि इकडे तुम्ही बघाल की हा जो कंटेनर आयडी आहे NGINXचा, दिस इज इन दी एक्झिटेड स्टेट. जर हा मी सरळ डिलीट केला डॉकर RM आणि मग कंटेनर आयडी, तर मग हा इमिडिएटली डिलीट होईल. ज्यावेळेस आपल्याला तो कंटेनर आयडी रिटर्नमध्ये येतो, दॅट मीन्स ही कमांड माझी सक्सेसफुली एक्झिक्यूट झालेली आहे. सो अगेन डॉकर PS-A जर मी रन केलं, तर इकडे आपल्याला 2 कंटेनर दिसतात. एक आहे 2 अवर्सपासून अप आहे आणि हा आता आपण थोड्या वेळाआधी पुन्हा स्टार्ट केलेला, त्याच्यामुळे अबाउट अ मिनिट अगो. आता हे तर झालं कंटेनरच्या बाबतीत, की एखादा कंटेनर स्टॉप कसा करायचा, स्टार्ट कसा करायचा किंवा डिलीट कसा करायचा. आता सिमिलरली इमेजच्या केसमध्ये बघूया, की जर आपल्याला डॉकरमध्ये सध्या किती इमेजेस अवेलेबल आहेत हे जर बघायचं असेल, तर डॉकर इमेजेस ही कमांड आहे. ही कमांड रन केल्यानंतर आपल्याला डॉकर इमेजेस जेवढ्या पण आपल्या लोकल एन्व्हायरमेंटमध्ये अवेलेबल आहेत, त्या सगळ्या इमेजेस आपल्याला दिसतील. इकडे तुम्ही बघाल MySQLची एक इमेज इकडे अवेलेबल आहे. NGINXची एक इमेज आहे आणि पायथनची जी कस्टम इमेज आपण लास्ट व्हिडिओमध्ये क्रिएट केलेली, ती देखील इकडे अवेलेबल आहे. सो इफ आय ट्राय टू डिलीट दिस, फॉर एक्झाम्पल आपण MySQLचा कंटेनर रनिंग आहे आणि पायथनचा कंटेनर रनिंग आहे. तर आपण काय करूया, की NGINXची ही इमेज डिलीट करायचा प्रयत्न करूया. सो त्याच्यासाठी माझ्याकडे कमांड आहे. पुन्हा एकदा मी डॉकर इमेज रन करतो. कमांड जी आहे आपल्याकडे ती डॉकर RMI रिमूव्ह इमेज आणि त्याच्यानंतर मग त्या इमेजचा आयडी, लेट्स से ही इमेज मला इकडे डिलीट करायची आहे. सो आय कॅन डिलीट समथिंग लाइक दिस. सो डॉकर RMI आणि त्याच्यानंतर इमेजचा आयडी ज्यावेळेस मी देतोय, त्याच्यानंतर डिलीटेड म्हणून असं काही इकडे तुम्हाला दिसेल. दॅट मीन्स तुम्ही जी इमेज डिलीट केलेली आहे ती सक्सेसफुली इकडे डिलीट झालेली आहे.
सो पुन्हा जर मी डॉकर पुल nginx केलं, तर अगेन डॉकर पहिला चेक करेल लोकली आहे का. जर लोकली नसेल तर तो डॉकर हबवरून ती इमेज पुल करून आपल्या लोकल रेपॉझिटरीमध्ये ती इमेज मेंटेन करेल. अगेन इफ आय रन डॉकर इमेजेस, तुम्हाला ती पुन्हा इकडे इमेज डाउनलोड झालेली दिसेल. सो नॉर्मली डॉकर इमेजेसच्या केसमध्ये आपण काही जास्त ऑपरेशन करत नाही. तिथे जास्तीत जास्त आपण काय करतो, डॉकर पुल करतो, डॉकर RMI करतो. जर ती डॉकर इमेज एखाद्या पर्टिक्युलर कंटेनर सोबत अटॅच्ड असेल तर ती अगेन ती पण डिलीट नाही होणार. फॉर एक्झाम्पल इकडे MySQL ऑलरेडी अटॅच्ड आहे. सो जर मी ती डिलीट करायला गेलो विथ दिस पर्टिक्युलर ID, सो अगेन तो बोलेल की अनेबल टू डिलीट. पहिला क्लिअर करूया आणि पुन्हा एकदा डिलीट करायचा प्रयत्न करूया. द इमेज इज बिंग युज्ड बाय रनिंग कंटेनर आणि त्या कंटेनरचा ID आपल्याला इकडे दिसेल. सो अगेन डॉकर ps-a. मी काय करतो की हा जो कंटेनर आहे हा कंटेनर पहिला स्टॉप करतो. डॉकर स्टॉप आणि कंटेनर ID आणि पुन्हा एकदा त्या कंटेनरची इमेज आपण डिलीट करायचा प्रयत्न करूया. लेट्स सी डॉकर RMI आणि त्या इमेजचा ID. सो आय प्रेस एंटर आणि परत आपल्याला एरर येतोय की इमेज इज बिंग युज्ड बाय स्टॉप्ड कंटेनर. दॅट मीन्स जर तुमचा कंटेनर स्टॉप्ड असेल किंवा जर तो रनिंग मोडमध्ये असेल, सो तो कंटेनर बनवण्यासाठी जी पण इमेज आपण वापरली आहे ती डिलीट होणार नाही. सो त्याच्यासाठी मला हा कंटेनर पहिला डिलीट करावा लागेल. फॉर एक्झाम्पल हा कंटेनर मला डिलीट करायचा आहे. डॉकर rm-f देतो. फोर्सफुली मी त्याला डिलीट करतोय आणि त्याच्यानंतर जर मी पुन्हा ती इमेज डिलीट करायला गेलो की ती इमेज सक्सेसफुली डिलीट होऊन जाईल. सो हा एक पॉईंट लक्षात ठेवा की ज्यावेळेस पण तुम्ही एखादी इमेज डिलीट करायला जाताय, मेक शुअर की ती इमेज कुठल्याही कंटेनर सोबत रिलेटेड नाहीये. आता ह्याच्यानंतर आपल्याला कधी-कधी असं पण करावं लागू शकतं की जो पण आपला रनिंग मोडमध्ये कंटेनर आहे, त्या कंटेनरच्या आतमध्ये जाऊन मला काही कमांड वगैरे रन करायला लागू शकतं. सो इकडे आपल्याला देअर इज नो वे की मी ह्या कंटेनरमध्ये जाऊ शकतो. बट डॉकर CLI मध्ये अशा काही कमांड्स आहेत, त्या कमांड यूज करून आपण ह्या कंटेनरच्या आतमध्ये जाऊ शकतो. सो ते करण्यासाठी आपल्याकडे कमांड आहे डॉकर exec -it आणि त्याच्यानंतर आपण ह्या कंटेनरचा ID देतो आणि त्याच्यानंतर मी इकडे देतो की मला कोणता शेल वापरायचा आहे. माझ्या केसमध्ये मी देतो bin bash आणि जर मी एंटर केलं तर मी ह्या कंटेनरमध्ये एंटर करेन. सो pwd जर मी इथे करतोय pwd, तर इकडे मी करंटली ॲप फोल्डरमध्ये आहे. आता हा ॲप फोल्डर कुठून आला? लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं की जी पण इमेज आपण क्रिएट करणार आहे त्याच्यासाठी एक डॉकर फाईल लागते. ह्या डॉकर फाईलमध्ये आपण एक वर्क डायरेक्टरी दिलेली, दॅट मीन्स एक फोल्डर दिलेला ज्याचं नाव होतं ॲप. सिमिलरली इकडे तुम्ही बघाल की इकडे ॲप नावाचा फोल्डर आहे. सो आय कॅन डू cd ॲप. ओके, ॲक्च्युअली आपण सेम फोल्डरमध्येच आहोत. pwd म्हणजे आपण त्या एक्झिस्टिंग फोल्डरमध्येच आहोत, प्रिंट वर्किंग डायरेक्टरी. सो मी डायरेक्टली ह्या फोल्डरमध्ये गेलोय आणि ह्या फोल्डरमध्ये माझी app.py ही फाईल असेल. इफ यू ऑब्झर्व ओव्हर हिअर, मी काय केलेलं की ह्या पर्टिक्युलर फोल्डरमधून सगळ्या फाईल्स कॉपी करून ह्या ॲप फोल्डरमध्ये दिलेल्या. डॉट म्हणजे करंट फोल्डर, दॅट इज माय सोर्स आणि दुसरा डॉट म्हणजे माझी डेस्टिनेशन म्हणजे हा ॲप फोल्डर. सो इकडे जर मी ls केलं तर तुम्हाला इकडे डॉकर फाईल पण दिसेल आणि app.py ही फाईल पण दिसेल. दिस इज इनसाइड द कंटेनर. मग इकडे जर मला काही कमांड एक्झिक्यूट करायच्या असतील तर एक्झिक्यूट करू शकतो अँड अगेन आय कॅन एक्झिट द कंटेनर. सो आता मी पुन्हा माझ्या सिस्टमवरती आलेलो आहे. सो इकडे तुम्ही बघाल डॉकर फ्लास्क डेमो हा माझ्या सिस्टमवरचा फोल्डर आहे आणि इकडे ज्यावेळेस मी root कंटेनरचा ID जर बघितला इकडे आपण, हा कंटेनरचा ID आहे 352 AC आणि इकडे पण 352 AC आपल्याला इकडे बघायला मिळतं. सो अशा प्रकारे डॉकर CLIच्या कमांड वापरून आपण डॉकर कंटेनर्स बघू शकतो, ते स्टार्ट करू शकतो, स्टॉप करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. जर मला डॉकर इमेजेस बघायच्या आहेत की माझ्या लोकल रेपॉझिटरीमध्ये किंवा लोकल डॉकरमध्ये कोणत्या इमेजेस आहेत त्या इमेजेस डिलीट करायच्या असतील तर आपण डॉकरच्या CLI कमांड वापरू शकतो. सो आतापर्यंत आपण ज्या कमांड बघितलेल्या आहेत त्या म्हणजे डॉकर PS जर मी रन करतोय तर ह्या केसमध्ये फक्त आणि फक्त रनिंग कंटेनर्स दिसतील. त्याच्यानंतर डॉकर PS-a जर रन करतोय दॅट मीन्स ऑल, त्या केसमध्ये आपल्याला रनिंग कंटेनर्स पण बघायला मिळतील आणि जे एक्झिटेड किंवा स्टॉप्ड मोडमध्ये जे पण असतील ते सगळे कंटेनर्स आपल्याला इकडे बघायला मिळतील. जर मला एखादा कंटेनर स्टॉप करायचा असेल तर डॉकर स्टॉप आणि त्याच्यानंतर ID, कोणाचा ID? कंटेनरचा. त्याच्यानंतर जर डॉकरचा जो स्टॉप केलेला कंटेनर आहे किंवा एखादा स्टॉप झालेला कंटेनर जर मला स्टार्ट करायचा असेल तर अगेन डॉकर स्टार्ट आणि ID अशी काही कमांड देऊ शकतो. त्याच्यानंतर ह्या कंटेनरच्या आतमध्ये जाण्यासाठी मी exec -it आणि इकडे ID आणि पुन्हा जो पण शेल मला वापरायचा आहे, फॉर एक्झाम्पल bin bash,
जर वापरायचं असेल तर अशी कमांड रन करून मी त्या पर्टिक्युलर कंटेनरच्या आत जाऊ शकतो. आणि जर हा कंटेनर जर मला नको असेल आणि जर कंटेनर मला रिमूव्ह करायचं असेल तर आय कॅन यूज डॉकर rm आणि मग कंटेनरचा आयडी. आणि जर मला हा कंटेनर जर रनिंग मोडमध्ये असेल आणि तो फोर्सफुली डिलीट करायचा असेल तर आय कॅन अटॅच -f ॲज अ आर्ग्युमेंट. डॉकर इमेजेसच्या केसमध्ये जर मला डॉकर इमेजेस बघायचे असतील की किती इमेजेस माझ्या लोकल रिपॉझिटरीमध्ये आहेत किंवा लोकल डॉकरमध्ये अवेलेबल आहेत, तर त्याच्यासाठी डॉकर इमेजेस ही कमांड रन करेन. जर ती एखादी इमेज डिलीट करायची असेल तर डॉकर RMI ही कमांड वापरेन. त्या केसमध्ये डॉकर RMI यूज करून जर माझी इमेज जर एखाद्या कंटेनर सोबत अटॅच्ड असेल तर ती डायरेक्टली डिलीट होणार नाही. सो त्या केसमध्ये अगेन पहिला कंटेनर स्टॉप करा, कंटेनर रिमूव्ह करा आणि त्याच्यानंतर मग ही इमेज तुम्ही डिलीट करू शकता. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे एक इम्पॉर्टंट गोष्ट की ह्या सगळ्या कमांड रट्टा मारायच्या नाही आहेत. जसं-जसं तुम्ही डॉकरमध्ये एक्सपिरियन्स घ्याल किंवा जसं-जसं डॉकरमध्ये काम कराल, तसं ह्या सगळ्या कमांड्स तुम्हाला बाय हार्ट होतील आणि आपोआप तुमच्या लक्षात देखील राहतील. सो आय होप डॉकर CLIच्या कमांड्स तुम्हाला आता क्लिअर झालेले असतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ज्यांना पण DevOps प्रोग्रामिंग किंवा क्लाउड मराठीमधून शिकायचं असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि ॲज युजुअल हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साइड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.